नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते। भगिनींनो, आज पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये परत एक अपडेट आलेला आहे। अपडेट म्हणजे 20.3.2 हा अपडेट आलेला आहे। हा अपडेट आपल्याला का आलेला, याच्या मागचा देखील अपडेट आपल्याला आलेला होता 3 दिवसापूर्वी, तो म्हणजे 20.3.1। तर त्याच्यामध्ये आपल्याला आधार कार्ड अपडेट करायचं होतं सेविकेचं आणि मदतनीसचं, तर याच्यासाठी तो अपडेट आलेला होता आणि आता देखील आपल्याला तेच सांगण्यात येते। आणि भगिनींनो, ह्या अपडेटनंतर तेव्हा देखील आपल्याला आधार व्हेरिफिकेशन करायला सोपं जाणार होतं आणि आता ह्या अपडेटनंतर तुमचं 1 तासामध्ये व्हेरिफिकेशन होणार आहे। त्याच्यामुळे कृपा करून आपण सगळ्या भगिनींना, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला सेविकेचं आणि मदतनीसचं मोबाईल आधार व्हेरिफिकेशन कुठं करायचं, तर आपल्याला आणखीवर जायचं आहे। सगळ्यांना माहिती आहे, इथं जा, इथं गेल्यानंतर प्रोफाईल पहा, इथं सेविकेचं आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि त्याच्यानंतर जर आपण खाली पाहिलं तर इथं तुम्हाला मदतनीस ताईचं आधार व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। आणि आधार व्हेरिफिकेशन केल्यानंतर 2 ग्रीन टिक ह्या आधार कार्डच्या वर आल्या तर तुमचं आधार व्हेरिफिकेशन झालेलं असेल। हे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला होता। भगिनींनो, जर तुमचं आधार व्हेरिफिकेशन झालेलं नसेल तर तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये कुठलंही काम करता येणार नाही। हा अपडेट आता आलेला आहे, त्याच्यामुळे लगेच आधार कार्ड सेविकेचं समोर ठेवा, मदतनीस ताईचं समोर ठेवा, कारण की सेविकेला स्वतःचं करायचे, त्यासोबत मदतनीस ताईचं देखील करून घ्यायचं आहे। वाटल्यास तुम्हाला माझं परत दाखवते की कशा पद्धतीने आपलं आधार व्हेरिफिकेशन हे झालेलं ओळखायचं आहे। तर बघा भगिनींनो, माझं आधार व्हेरिफिकेशन झालेलं आहे। हे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून पण सांगितलं की आधार व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचं आधार लॉक होऊन जातं, नाव लॉक होऊन जातं, जन्मतारीख लॉक होऊन जाते, त्याच्यानंतर मोबाईल नंबर देखील तुमचा लॉक होऊन जातो। म्हणजे फक्त आपल्याला राहिलेली उर्वरित जी माहिती असते ते म्हणजे आपला कामाचा अनुभव आणि त्याच्यानंतर तुमचं जर तुम्ही शिक्षण घेत असाल आणि ते जर तुमचं वाढलं असेल तर ते तुम्हाला टाकता येणार आहे। ह्या 2 गोष्टीच आपल्यासाठी ओपन राहणार आहेत। आणि मोबाईल नंबर जर तुम्हाला बदल करायचा असेल तर तो मात्र परीक्षिका मॅडम यांच्या मार्फत बदल होणार आहे, आपल्याला करता येणार नाही। ते मी तुम्हाला कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून पण सांगितलं आणि आज पण सांगितलं। पण आजचा जो अपडेट आलेला आहे, हा अपडेट जर तुम्ही ह्या अपडेटनुसार जर तुम्ही सेविका आणि मदतनीस यांचं जर आधार व्हेरिफिकेशन केलेलं नसेल तर तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये कुठलंच काम करता येणार नाही। आणि त्याच्यामुळे तुम्ही लगेच पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर आत्ता सेविकेचं आणि मदतनीसचं आधार व्हेरिफिकेशन करून घ्यावं। त्याच्यानंतर तुम्हाला इथं वर एक बटन आलेलं दिसतंय, हे वाढलेलं आहे, त्या बटनवर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही लॉग आउट होऊ शकता। त्या बटनला क्लिक केल्याबरोबर तुम्ही लॉग आउट होऊ शकता, एवढं लक्षात ठेवा। त्याच्यामुळे तुम्ही पाहत असाल की मी त्या बटनला क्लिक केल्याबरोबर लॉग आउट झालेली आहे। ज्या पद्धतीने सेविकेचं आधार व्हेरिफिकेशन होणं महत्त्वाचं आहे, त्याच पद्धतीने मदतनीस ताईचं देखील आधार व्हेरिफिकेशन करून घेणं ही देखील सेविकेची जबाबदारी आहे। तर बघा, हे जे ऑप्शन आलेलं आहे, तर हे ऑप्शनवर तुम्ही क्लिक केलं तर क्लिक केल्याबरोबर तुम्ही लॉग आउट होता आणि परत तुम्हाला मोबाईल नंबर आणि MPIN टाकायचा आहे आणि परत तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन चालू होणार आहे। तर हे बटन आलेलं आहे कारण की ज्यावेळेस तुम्ही इथं अचूक आधार कार्ड टाकल्यानंतर अचूक आधार नंबर टाकणार, इथं अचूक त्याच्यावरचं जे स्पेलिंग आहे ते अगदी अचूक टाकणार, त्याच्यानंतर जन्मतारीख अचूक टाकणार, त्याच्यानंतर ह्या 3च गोष्टी महत्त्वाच्या आहेत। ह्या अचूक टाकल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही फॉर्म सबमिट करणार, सबमिट केल्यानंतर तुम्ही ह्या बटनला क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर तुमची माहिती लगेच बदल झालेली असेल। मी तुम्हाला कालच्या व्हिडिओत पण सांगितलं की लॉग आउट होऊन परत लॉग इन करा, जेणेकरून तुमची माहिती लगेच झालेली असेल। त्याच्यासाठी जे बटन आलेलं आहे याच्यावर क्लिक करा आणि याच्यावर क्लिक केल्याबरोबर लगेच आपण लॉग आउट होतो, हे मी तुम्हाला दाखवलं। त्याच्यावर क्लिक केल्याबरोबर तुम्ही देखील करून बघा, पण सर्वप्रथम तुम्ही आधी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला लगेच अपडेट करा, एवढंच मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या काही समस्या असतील तर सांगा, जसं शक्य होईल तसं मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल। परंतु भगिनींनो, सध्या खूप साऱ्या समस्या येत आहेत, त्याच्यामुळे मला जरा 3 ते 4 दिवसाचा कालावधी द्या, मी नक्कीच आपल्या समस्येचं निरसन करण्याचा प्रयत्न करेल। आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच, धन्यवाद।